नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा विशेष रेसिपी बनवणार आहोत कैरीपासून। तर इथे अशी एक कैरी घ्यायची आहे आणि कैरी आपल्याला म्हणजे जी खूप आंबट नाही ती घ्यायची आहे, म्हणजे या रेसिपीला छान चव येते। तर आता आपण जी कैरी आहे तिचं साल काढून घेणार आहोत। आधी मी एका कैरीचीच ही रेसिपी बनवून दाखवते। तर या कैरीचं साल काढून घ्यायचं आणि बारीक अशा फोडी करून घ्यायच्या। आता ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या आपण मिक्सरच्या या छोट्या जारमध्ये टाकून घ्यायच्या। संपूर्ण फोडी या मिक्सरच्या जारमध्ये टाकायच्या। यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची। तर इथे मी 2 मिरच्या घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। 9-10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि कोथिंबीर टाकायचा आहे थोडासा। मीठ आपण नंतर टाकू, यात तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता। आता हे आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत। आता हे असं वाटून घेतलं आहे, जाडसर पाणी न टाकता वाटून घेतलं आहे बघा। खूप असं पेस्ट वगैरे नाही करायची याची, जाडसरच वाटून घ्यायचं। इकडे आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आता या कढईमध्ये आपण थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे या चटणीसाठी। तेल गरम झालंय, यामध्ये आपण एक बेडगी मिरची तोडून टाकायची। अर्धा चम्मच पांढरी उडदाची डाळ टाकायची आहे आणि अर्धा चम्मच चना डाळ टाकायची। आता ह्या डाळी छान अशा तळल्या गेल्या या तेलामध्ये की आपण यात पाव चम्मच जिरं टाकायचं, पाव चम्मच मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी मस्त असं तडतडू द्यायचं। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। आता यात टाकूया हळद पावडर, अगदी पाव चम्मच टाकायची। लाल मिरची थोडीशीच टाकते बघा, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घेतली आहे। आणि आता हे मिश्रण टाकायचं आहे, जे आपण कैरीचं वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं यामध्ये। मिक्स करायचं व्यवस्थित। खूप छान लागते ही खायला चटणी, मस्त। उन्हाळ्यामध्ये तर अजूनच छान स्वाद येतो बघा याचा। नक्की करून पहा, झटपट होते आणि साहित्य सुद्धा आपल्या घरामध्ये असतं। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ यामध्ये। तुम्ही मीठ कैरी वाटता वेळेस सुद्धा टाकू शकता, मी इथे नंतर टाकते। पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं। मस्त वरण भातासोबत खाऊ शकतो किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा मस्त लागेल। एक मिनिटभर आपण ही चटणी परतून घेऊ। तर इथे ही कैरीची चटणी तयार झाली आहे। आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त चटपटीत अशी ही चटणी झाली आहे। तर अशी आपली ही कैरीची चटपटीत चटणी
तयार झाली आहे. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.